कोरेगावात 1,31,00,000 रुपयांची जमीन फसवणूक, 2 आरोपींना अटक, 2 दिवसांची पोलीस कोठडी. जमीन खरेदीच्या आमिषाने विश्वास संपादन करून तब्बल 1,31,60,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने रात्रीच कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आनंद यशवंत बर्गे राहणार शिवाजीनगर कोरेगाव यांनी आरोपींनी जमीन विक्रीचे आमिष दाखवून मोठा आर्थिक गंडा घातला. आरोपी राजेश महादेव शेकटकर राहणार बावधन पुणे व गोपाल वेल्या वेट्टील राहणार सातारा यांनी संगनमत करून सांगली जिल्ह्यातील कवटे मंकाळ येथील गट क्रमांक 549/2 मधील सुमारे 5 एकर 2 गुंठे जमीन विक्रीस देण्याचे आश्वासन दिले. सदर जमीन खरेदी प्रक्रियेस अडथळा ठरत असलेल्या डोंबिवली येथील नागरी सहकारी बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे लागणार असल्याचे सांगत आरोपींनी बर्गे यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर एप्रिल 2024 पासून टप्प्याटप्प्याने बर्गे यांच्याकडून 1,31,00,000हून अधिक रक्कम उकळण्यात आली. मात्र कर्ज फेडल्यानंतरही आरोपींनी जमीन फिर्यादीच्या नावावर न करता ती स्वतःच्या नावावर करून घेतली. तसेच घेतलेली रक्कम परत देण्याची टाळाटाळ करत विश्वासघात व फसवणूक केल्याचे उघड झाले. या गंभीर प्रकाराची तक्रार घेताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओंकार भेगडे यांनी तातडीने तपास सुरू केला. विशेष पथक तयार करून पुणे व सातारा येथे रात्री छापे टाकण्यात आले आणि शुक्रवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.